मित्रांनो, आता आपण जी कलाकृती पाहणार आहोत ती एक स्वराज्याच्या इतिहासात आणि त्यांना पॅराग्लायडिंग होते. हे पॅराग्लायडर्स आहेत बघा तिकडे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण आलो आहे संत दर्शन या म्युझियमजवळ. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल कामोठे पनवेल ते हडशीपर्यंतचा मोठा ब्लॉग. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत संत दर्शन म्युझियममध्ये वेगवेगळ्या संतांच्या मूर्त्या आहेत, त्या आपण या ब्लॉगमध्ये बघूया. संत दर्शन म्युझियमची फी पर पर्सन 200 रुपये आहे. आणि जर तुम्ही हे पूर्ण फिरायचं असेल संत दर्शन म्युझियम तर तुम्हाला जवळपास अर्धा तास लागेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढत बसाल तर जवळपास पाऊण एक तास लागेल. चला मग आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय काय ते. चला. प्रवेश करताच तुम्हाला सगळ्यात आधी एक गणपतीची सुंदर मूर्ती दिसेल. हे असं सुंदर दृश्य मलाही माकडं खरीच वाटलं आधी. त्यानंतर इथे मस्त अशी सुबक अशी मूर्ती बनवली एका माणसाची. लांबून जर तुम्ही बघितलात ना तुम्हालाही खरीच वाटेल. नंतर इथे एक सिंहाचा एक मोठा स्टॅच्यू आहे. इथे असं वाटतं की आम्ही एका टनलमध्ये फिरतोय. फार सुंदर अशी रचना केली आहे. क्या बात आहे. टनलचा शेवट यापेक्षा सुंदर नाही होऊ शकत. महादेव, पार्वती आणि गणपती आणि हा भला मोठा नंदी. कैलास पर्वत त्यांनी कोरलेला आहे. वाह, सुंदर. A few moments later. अंध आईवडिलांना काशीला जायची त्यांची इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी हा श्रावणबाळ त्यांना जंगलातून घेऊन चाललाय काशीला, काशीच्या दर्शनासाठी. हे संत रोहिदास श्रम करताना आपले त्यांचे आई वडील आतमध्ये आराम करत आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी हे इथे चांभाराचे काम करतात. हा बांबूच्या काठाने बनवलेला रस्ता आहे. हे आहेत भक्त पुंडलिक. अंध आईवडिलांच्या डोळ्यावर लेप लावण्यासाठी सूर्योदय झाल्याशिवाय हलायचं नाही असं त्यांना सांगण्यात आले होते. आईवडिलांची सेवा करणारा हा मुलगा याची परीक्षा घेण्यासाठी श्रीकृष्ण दारापाशी आले आणि म्हणाले पुंडलिकास म्हणाले, मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे. त्यावर पुंडलिक म्हणाला की मी सूर्योदयाशिवाय इथून हलू शकत नाही. आणि त्यांनी श्रीकृष्णाला वीट दिली आणि त्यांना विटेवर उभं राहण्यास सांगितले. श्रीकृष्णाने त्या भक्ताची इच्छा पूर्ण केली आणि ते विटेवर उभे राहून विठ्ठल झाले. अशी याची कथा. हे आहेत बाळ नामदेव. नैवेद्य देवाला देऊ नये असं सांगितल्यावर बाळ नामदेव देवाऱ्यासमोर जाऊन देवापुढे हट्ट धरू लागले की तू जेवूनच घे, त्याशिवाय मी जेवणार नाही. आणि त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठुराय जेवायला आले आणि त्या बाल नामदेवांचा हा बालहट्ट पूर्ण केला. या आहेत संत जनाबाई. त्याने विठ्ठलाला मायबाप मानले होते. ज्यावेळी त्या कामात थकायच्या त्यावेळी पांडुरंग जनाबाई यांना मदत करताना ह्या मूर्तीमध्ये त्यांनी साकारलेला आहे. हे संत एकनाथ.
पैठणमधल्या गोदावरी नदीवर एक लहान बाळ वाळू रडत होते. हे एकनाथांनी पाहिले आणि त्या रखरखत्या उन्हातून या बाळाला उचलून घेतले. संत एकनाथ हे जातीभेद मानत नसत. त्यांच्यासाठी सर्व लेकरे ही परमेश्वराची लेकरे आहेत असं त्यांनी आयुष्यभर उपदेश दिला. ही संत एकनाथांची भूतदया. काशी विश्वेश्वरून एकनाथ महाराज आणि ब्राह्मण गंगेचे पवित्र पाणी घेऊन पैठणला जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात एक गाढवीन तडफडताना दिसली. बाकी सगळ्यांसाठी हा तुच्छ प्राणी असे समजून ते पुढे जात होते. पण संत एकनाथ महाराजांना त्या गाढविणीची दया आली आणि त्यांनी ते गंगेचे पाणी त्या गाढविणीला दिले. त्या गाढविणीला ते पाणी पाजून तिला जीवदान दिले. हे संत शिरोमणी बाबा काका कुंभार यांनी प्रायश्चित करण्यासाठी आपले दोन्ही हात तोडून टाकले. त्यावेळी राणा विठुराया, पंढरीचा राजा विठुराया आणि माता रुक्मिणी त्याच्या घरी काम करताना पंढरीचा विठुराया मडकी बनवत आहेत आणि माता रुक्मिणी पाणी भरण्याचे काम करत आहेत. असा नेहमी विठुराया आपल्या भक्तांच्या मदतीसाठी येतो. हे आहेत सावतामाळी. हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना अभंग म्हणायचे. तुम्ही ऐकलं असेल, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अनेकदा त्यांना मदतीसाठी शेतात पांडुरंग काम करायला यायचा आणि त्याच्यासोबत राहायचा. तर एकेवेळी पंढरीत पांडुरंग नाही म्हणून त्याचा ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज सावतामाळ्याकडे त्या विठ्ठलाची भेट करून द्यावी याची विनंती करण्यासाठी आले. मित्रांनो, आता आपण जी पाहणार आहोत कलाकृती, ती एक ऐतिहासिक भेट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट. या आहेत संत सखू. विठ्ठलाच्या पायी आपल्या आत्म्याला समर्पण करतात. गजानन महाराज हे ढोंगे आहेत हे सिद्ध करण्यासाठी काही साधू शेगावला आले होते. त्यावेळी महाराजांनी बिगड काडीची चिलम पेटवली आणि आपला चमत्कार दाखवला. त्यावेळी हे सर्व साधू त्यांचे शरण आले. हे त्याची कलाकृती. एकदा लाकूड तोडत असताना त्याची कुऱ्हाड वारंवार पडली आणि त्यातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. अन्नदान हेच सर्वात श्रेष्ठ दान याचा संदेश देताना साईबाबा. साईबाबा लोकांना उपदेश करताना. मित्रांनो, आताच आमचं संपूर्ण म्युझियम पाहून झालं. ते जे बनवलेल्या प्रतिकृती होत्या त्या फार सुंदर आहेत. काही तर अशा आहेत ज्या असं वाटतं की खरेच आहेत त्या प्रतिकृती. आणि महाराष्ट्राला संतांची भूमी उगाचच नाही म्हणत की महाराष्ट्रात एवढे संत होऊन गेले आहेत. महाराष्ट्रात नव्हे, भारतातही. तर यासाठीच महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जात असावे. काही संत असे आहेत ज्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. ओव्हरऑल म्युझियम फार मस्त आहे, सुंदर आहेत. जे कलाकृती बनवल्या आहेत त्या फार सुंदर आहेत. इथे आपण पाहू शकतो श्रीकृष्ण बासरी वाजवताना. मित्रांनो, मस्त झाडांमध्ये हत्ती आणि हत्तीचं पिल्लू आणि घोडा कोरलाय.
राधाकृष्ण कृष्णलीला. आताच आमचं संत दर्शन पूर्ण म्युझियम पाहून झालं. आता वाजले जवळपास 1:30 वाजलं. तर गरमीत पुढे कुठे खाली जाऊन अर्थ नाही आहे. सो आम्ही इथे बाजूलाच एक भोजनालय आहे, तिकडे जेवून घेऊ, नाही त्यानंतर संध्याकाळी घरी निघू. अजून बघूया, इथे खूप काही एक्सप्लोर करायला आहे. ते काही लोकेशन कवर करून त्यानंतर आम्ही घरी निघू. आता थाळी घेतली आहे. एक थाळी 150 रुपये. 2 भाज्या आहेत, एक स्वीट आहे. इथे फक्त म्युझियमच नाही, पण इथे फॅमिली ज्यांच्या घरी लहान मुलं वगैरे असेल त्यांच्यासाठी पण ही जागा चांगली आहे. 2-3 मोठी गार्डन्स आहेत. वरून लहान मुलांसाठी काही खेळण्यासाठी पार्क्स आहेत आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे ते तिकडे एन्जॉय करू शकतात. आणि जेवणाची वगैरे सोय पण आहे. समोरच एक हॉटेल आहे आणि आतमध्ये छोटे छोटे कॅन्टीन्स आहेत जिकडे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे होतात. तिथेही तुम्ही जेवण वगैरे करू शकता. आता संध्याकाळचे 5:15 झालेत. आम्ही इथेच मंदिर वगैरे होते ते 2-3 पाहिले आणि आता आम्ही घरी निघतो. आणि त्यांना पॅराग्लायडिंग होती.
पण हा व्ह्यू बेस्ट, हे वेगळंच आहे काहीतरी. सकाळी चढण होती एवढी, आता उतरायचं आहे तो घाट. आणि सोबत असे नजारे, मस्त हवा सुटली आहे. तुम्ही जर संत दर्शन बघायला याल तर कामशेत मार्गेच या, पावना लेकच्या मार्गे येऊ नका, कारण तो रस्ता जरा बेकारच आहे. मी आधीही सांगितलं, पण त्या रूटने येऊच नका. आपण फायनली कामशेतवरून टर्न घेतला आहे आणि आपण आता मुंबई पुणे ओल्ड वेवर आहोत. रस्ता बरा होता. पावना लेकचा जो लोणावळामधला आतला रोड आहे त्यापेक्षा तरी हा बेटर होता. थोडेफार किलोमीटर वाढले, पण हा बेटर रोड होता, त्यामुळे आम्ही लवकर आलो थोडं. हा आपला पुणे वे, मुंबई पुणे ओल्ड हायवे. सनसेट आता होईलच, अंधार पडायच्या आत थोडा पुढे जाऊया. हा तर व्ह्यू बेस्टच आहे. मी यासाठीच रेकॉर्ड करायला स्टार्ट केलं होतं. शेत जमिनी, रस्ता, डोंगर रांगा, वेगळाच व्ह्यू. मला कॅमेरामध्ये किती दिसते मला माहीत नाही आहे, पण हा बेस्ट वे. मी ज्यावेळी लास्ट टाईम पुण्याला गेलो त्यावेळी हा वे कॅप्चर केला होता, पण हा बेस्ट आहे. समोर सूर्यास्त होतं. आता मॅप्रो इथून जवळपास 14 किलोमीटर आहे, 17 मिनटं दाखवतं आहे. आपण मॅप्रोला जाऊया आधी. आम्ही आता मॅप्रो गार्डनला पोचलो आहे. तसं लवकर आलो, रस्ता खाली भेटला सुसाट. स्ट्रॉबेरी विथ क्रीम घेतलं आणि एक सँडविच पार्सल. इथे थोडी गर्दी कमी आहे कम्पेअर टू महाबळेश्वर. हे मॅप्रो गार्डन आहे. मित्रांनो, फायनली आपण पनवेलला पोचलो आहे. 7ला आपण लोणावळ्यावरून निघालो होतो. आता वाजलेत 8:50, म्हणजे 2 तासात आपण पनवेलला पोचलो आहे. मी आता हा व्हिडिओ एंड करतो इथेच. घरी का मी 5 मिनटात पोहोचीन इथून. तुम्हाला हा संत दर्शनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि शक्य झालं तर तुम्ही एकदा व्हिजिट करा संत दर्शन म्युझियमला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.